त्यांनाही धन्यवाद देतो. खरोखर आदिवसुंधरा अभियानामध्ये राज्यामध्ये ठाणे शहरात प्रथम आल्यानंतर अशा प्रकारचे पाऊल आणखीन आम्हाला घ्यायची आवश्यकता आहे. व्हेकल फ्री डे, कार फ्री डे किंवा पेडेस्ट्रियन डे असे काही सुद्धा जे आपला नवनवीन उपक्रम आहे स्मार्ट सिटीच्या सर्वाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आणखीन अशा प्रकारचे पर्यावरणपूरक अशा प्रकारचे आणखीन आपण कार्यक्रम यावर्षी हाती घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. सन्माननीय उपमहापौर, सभापती स्थायी समिती, विरोधी पक्षनेते, शिक्षण समिती सभापती, सन्माननीय अधिकारी मॅडम, आणि सर्व नगरसेवक आणि सर्वांचे परत धन्यवाद देतो. साजरा होत आहे. पर्यावरणपूरक असं स्मार्ट सिटीतर्फे माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत आज सायकल रॅली आपण या सायक्लोथॉनचं आयोजन करतो आणि या सायक्लोथॉनला या ठिकाणी आयुक्त साहेब झेंडा दाखवून सुरुवात करून देत आहेत. ओके. हो. सर्व सायकल मनपूर्वक शुभेच्छा. जोरदार टाळ्यावरून आपण त्या सर्वांचा भेट वाढवूया. कारण खऱ्या अर्थानं इंधनापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी, इंधनाच्या बंधनातून आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी या सायक्लोथॉनचं आयोजन आहे आणि सर्व नागरिकांनी या सायकलचा अवश्य वापर करावा हा संदेश त्यामधून देण्यात या सायक्लोथॉनच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत आपण करतोय. आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे ठाणे नजीकचे प्रथम नागरिक उपमहापौर पल्लवी कदम यांचंही हार्दिक स्वागत. अतिरिक्त आयुक्त सन्माननीय संजय हिरवळे या ठिकाणी उपमहापौर महोदयांचं स्वागत करतात. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त सन्माननीय संजय मालवी साहेब यांनी विनंती आपण आयुक्त महोदयांचं स्वागत करावं. सर विरोधी पक्षनेते सन्माननीय अशरफ शानू पठाण साहेब यांचं स्वागत करावं. स्थानिक नगरसेविका नंदिनीताई विचारी यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर शिक्षण समिती धुमाळ साहेब यांचंही हार्दिक स्वागत. संजय धुमाळ साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. सुरक्षेची आणि या सायक्लोथॉनच्या निमित्तानं या आधी 75 किलोमीटरची सायक्लोथॉन झाली होती. यांचं या ठिकाणी अभिनंदन. त्याचबरोबर स्वरूप कुलकर्णी CITO म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण कार्यक्रम विविध सायकल ग्रुप यामध्ये सहभागी झाले. त्यापैकी सायकल युथ ग्रुपच्या भीमा भट अभिनंदन. आम्ही सायकल प्रेमी त्यांनी ते विचार आपल्याला विनंती आपण रत्ना म्हात्रे यांचंही अभिनंदन करावं. त्याचबरोबर त्या सायक्लोथॉनला आता मान्यवरांनी झेंडा दाखवून प्रारंभ करून दिला होता की 3 किलोमीटरची सायक्लोथॉन करून सर्व आणि सायक्लोथॉन पूर्ण करू 3 किलोमीटर सिद्धांत परत किंवा सर्वांचे या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन. इकडे एकत्र घेऊ, सर्वांना एकत्र घेऊ. आपण इंधनाच्या बंधनामध्ये जे अडकले ते इंधनापासूनही मुक्त करणं हे देखील या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पुण्याच्या सर्व सायकलपटूंचे मनपूर्वक अभिनंदन. महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रतिमा चिंतनासाठी नरेंद्र बजाज आणि सर्व ठाणेकरांना विनंती आहे इंधनमुक्त होऊन सायकल किंवा चालण्याचा भारत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना क्रीडा करेल. थाने महानगर पालिका वर्धापन दिन के अवसर पर ध्वज को सलामी देंगे. सलामी दो. हिलो मत. थाने महानगर पालिका वर्धापन दिन के अवसर पर अग्निशमन दल का एक प्लाटून, बैंड पथक प्लाटून, सुरक्षा रक्षक प्लाटून, 10 ऑफिसर परेड पर परेड विसर्जन की अनुमति चाहता हूँ श्रीमान. अमृत महोत्सव साजरा करण्यात आलाय आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी या सायकल प्रेमींना त्यांच्या या स्पर्धेसाठी या सायकल रॅलीच्या अनुषंगाने उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच आपण विविध गोष्टींमध्ये हा स्टेशन आहे आपलं सर. मागचं पिकअपिंगचा एरिया आहे सर. रिक्षा स्टँड लागते. शिवाजी महाराज की या कार्यक्रमाचा साहित्य आणि सर्वांना आमच्याकडे माननीय आयुक्त महोदय सहभागी
विरोधी नेते सन्माननीय औपचारिक सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे या दोघांना स्वागत आणि स्थानिक नगरसेविका मीनाताई संखे या सर्वांचं शब्दस्मरणाने स्वागत. पण हा जो प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित त्यामुळे याची माहिती ठाणेकरांपर्यंत पोहोचावी यासाठी या प्रकल्पाला प्रसिद्धी द्यावी अशी अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगानं पण तुम्ही आमचे तेवढेच जवळचे मित्र आहात म्हणून आम्ही हक्काने हे सांगतोय. पण आज आमच्या विविध संकल्पनांवर आधारित मालिका आणि चित्रपटांमधून त्याबरोबर जसं सर्वांनी राहायला हवं असं सदाचारी टाइमपास केला असला तरी हा प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्याचे TMC कोविड वॉर रूम तर्फे डॉक्टर माधवी देवल आपल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करते. डॉक्टर नेहा कोल्हे आहे आपल्या कंट्रोल सेंटरमध्ये आपण कोविड वॉर रूम तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या प्रोग्रामसाठी सगळे एकत्र झालो आहे. आजारी महामारीपासून सुटकारा घेऊ शकतो. पहिलं आहे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करून, दुसरं आहे ऍक्टिव्ह ट्रीटमेंटला ट्रीट करून, त्याच्यानंतर पोस्ट ट्रीटमेंट देऊन आपण आपली ही महामारी आहे ती आपण दूर करू शकतो. तर आपली वॉर रूम जी आहे ही जी TMCने तयार केलेली कोरोना योद्ध्यांसाठी त्यांना ऍडमिशन देत असतो. त्याच्यानंतर अँब्युलन्स ची सर्व्हिस जी आपली ठाणे महानगरपालिका राबवते आहे तिच्यामध्ये आपण आपल्या नागरिकांना त्याचं मार्गदर्शन करतो. आणि ह्या सगळ्यांसाठी एकमेव असा डेडिकेटेड हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 7306 330 या एका नंबरवर आपले कसं आपण एक नंबर डायल केल्यानंतर जर तो बिझी लागला तर आपण लगेच तो दुसऱ्यावर डायव्हर्ट केला जातो आणि अशा प्रकारे आपण नागरिकांची गैरसोय होऊ देत नाही. जसं आपण बघितलं की आपली अवेलेबल करून देते त्याच प्रकारे पेशंट जो आहे तो सेल्फ सर्व्हिस सुद्धा इथे आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे त्याद्वारे उपभोगू शकतो. किती आहे हे कळते आणि त्यानंतर पेशंट आपल्याला जे हॉस्पिटल हवं आहे त्यानुसार रिक्वेस्ट बनवून बेड बुकिंग करू शकतो आणि ती रिक्वेस्ट आपल्या वॉर रूमला येते आणि वॉर रूम एकदा पेशंटची रिक्वेस्ट आपल्याकडे आली की त्याच्यानंतर आपण पेशंटचं हेल्थ स्टेटसनुसार त्याला बेड अलोकेट करतो. त्याच प्रकारे आपल्या TMCने फॉर्म केल्यानंतर परत एक ऑटोमॅटिक मेसेज जो आहे तो आपल्या एक पेशंटला जातो एक ड्रायव्हरला जातो. हा ग्राफ प्रमाणेचा रिपोर्ट आहे टोटल ऍडमिशन वर्सेस ही जी फर्स्ट घटना घडली की ही वॉर्ड मिसळून नगर स्नॅपिंग झालं होतं तिकडची घटना आहे सर. आज सायकल रॅली काढलेली आहे त्याचप्रमाणे अनेक सायकल प्रेमी आहेत की त्यांना सायकलिंगसाठी वेगळा ट्रॅक पाहिजे असतो किंवा खड्डे विरहित रस्ते पाहिजे असतात तर त्यांच्यासाठी कशा प्रकारे असणार आहे या पुढचं. हे बघा खड्डा हा विषय काही जण एक विरुद्ध प्रचार करण्याकरता हा खड्डा हा विषय आहे. या भारतामध्ये सर्वत्र पाऊस असला की आणि डांबराचे रस्ते असले की खड्डा हा कुठे कोणाला चुकलेला नाही आहे. काही रस्त्यांवर हेवी ट्रॅफिक आहे. ठाण्यामधून अहमदाबाद असेल, ठाण्यामध्ये नाशिक असेल, ठाण्यामध्ये पुणे असेल, ही सर्व JNPT आणि ठाणे या बंदरातून मुंबईमधून येणारी सर्व मोठी अवजड वाहने या हायवे मार्गे जात असतात. त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि काही प्रमाणात मी नाही म्हणत नाही परंतु डांबराचे रस्ते जोपर्यंत आहेत काही रस्ते आहेत तोपर्यंत खड्डा हा प्रकार राहणार आहे. परंतु खड्डे विरहित खड्डा हे
मुख्य समस्या या ठिकाणी नाही आहे. ती समस्या आहे प्रचंड असणारा पाऊस आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी असतील ते आमचे आहेत, कोणाचे आहेत, कोण हे आमची याबद्दल मी काही बोलत नाही. एक जबाबदारी आमची ठाणे म्हणून. परंतु काही दिवसात तुम्हाला दिसतील ज्या प्रमाणात ज्या कुठे काही ठिकाणी थोड्याफार ठिकाणी खड्डे झाले होते ते बुजवण्याचं काम वेगवेगळ्या एजन्सी असतील त्यांच्यामार्फत सुरू आहे. पण ठाणे शहरात जर तुम्ही फिरलात आणि ठाणे शहरात हा रस्ता असेल, इतर रस्ते असतील, मला वाटत नाही कुठे फार खड्डे असतील. परंतु सुधारणा होत असताना काही प्रमाणात समजा मेट्रोचं काम सुरू आहे तर मेट्रो पण पाहिजे. तर मेट्रोच्या कामामुळे होणारी जी काही गैरसोय आहे, काही ब्रिजेसची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे होणारी गैरसोयी आपल्याला सहन करावी लागणार आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स तयार आहेत. परंतु ठाणं हे अभिमानास्पद आहे असं तुम्ही 90% लोक तुम्हाला सांगतील. अर्थात ज्यांना राजकारण करायचं आहे, ज्यांना टीका करायची आहे, त्यांच्या दृष्टीने खड्डा हा मुद्दा आहे. येणाऱ्या काळात सायकल प्रेमींना वेगळा ट्रॅक असा काही संकल्पना असेल? नक्कीच आम्ही वेगळा ट्रॅक देण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही खूप मोठी सायकल रॅलीसुद्धा घेतली होती. सायकल संमेलन फार मोठं आम्ही या ठाणे महानगरपालिकेत घेतलं होतं. कोरोना आणि या सगळे नियम जे काय आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी अडकल्या असल्यामुळे, परंतु काही सायकलप्रेमी मंडळी सातत्याने संपर्कात असतात. त्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनेक गोष्टी आम्ही करत असतो. चिराग आणि सर्व मंडळी आहेत, या सर्व लोकांना आम्ही मदत करत असतो. त्यांच्याशी आम्ही बैठक घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आणखी कशा प्रकारे करता येईल हे सुद्धा आम्ही प्रयोजन करतो. सर काय सांगाल, आज महापालिकेचा वर्धापन दिवस आहे, कशा प्रकारे एक वर्ष पुढील असणार आहे, काय नियोजन असणार आहे? भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन या निमित्ताने आज इंधन वाचवा या मोहिमेअंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे. आम्हाला आनंद होतो आहे की नगरपालिकेपासून सुरू झालेली ही वाटचाल आज बाजारात असलेली जी आमची छोटीशी इमारत, त्यावरून ठाण्याच्या मध्यवर्ती असणारं ठाणे महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने ठाण्याचा जो काही विकास झालेला आहे. आजही मला पूर्वीचं ठाणं आठवतं आहे, जेव्हा लहानपणी आम्ही ह्या तलावपाळीवर यायचो. 7 आणि 8 फुटा 10 फुटाचा रोड होता. ठाणे शहरातले रोड असतील, ठाणे शहरात इतर ज्या काही पूरक गोष्टी झाल्या असतील, आम्ही म्हणत नाही 100% आम्ही सिंगापूर बनवू शकलो, 100% आम्ही युरोपचा दर्जा देऊ शकलो, परंतु ठाण्याचा जो विकास आहे तो आम्ही नक्कीच केलेला आहे आणि त्याच्यामध्ये या महानगरपालिकेचा फार मोठा वाटा आहे. या पुढील येणाऱ्या काळातसुद्धा ठाणे शहर, ठाण्यात येणारा नागरिक किंवा ठाण्यात राहणाऱ्या मनुष्याला असं वाटलं पाहिजे की मी ठाण्यात राहतो, गर्वाने त्यांनी म्हटलं पाहिजे मी ठाण्यात राहतो, त्याचा अभिमान असला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही नक्कीच काम करू. तर स्मार्ट सिटीनंतर जर ड्रीम सिटी जर ठाण्याला करायचं असेल तर पुढचे काय एक आपलं नियोजन असेल? आम्ही फार काही मोठ्या तुम्हाला असं काही सांगणार नाही आम्ही हे करू ते करू, पण ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल मी ठाणे शहरात राहतो, अशा पद्धतीने काम करू. सर आज सायकल रॅली काढलेली आहे, असं काय सांगाल, आज महापालिकेचा वर्धापन दिवस आहे, कशा प्रकारे पुढील वाटचालीचं नियोजन असणार आहे? आज ठाणे महानगरपालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. आजच्याच दिवशी 1982 साली ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली होती. तर सर्वप्रथम ठाणे महानगरपालिका प्रशासनातर्फे मी सर्व आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. यावर्षीचा जो आमचा कार्यक्रम आहे तो यासाठी विशेष आहे कारण की आपण यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा करत आहोत. त्यासोबतच पर्यावरणपूरक कार्यक्रम पूर्ण वर्षभरात राबवण्याचा एक आराखडा देखील आम्ही तयार केलेला आहे. त्याचे एक भाग म्हणून आज सायक्लेथॉन इथे झालेली आहे आणि अशा प्रकारचे पर्यावरणपूरक इतर जे विषय आहे स्मार्ट सिटी अंतर्गत ते आम्ही पूर्ण वर्षभरात हाती घेणार आहोत. सर नक्कीच ठाणे महानगरपालिकेला एक मोठी महानगरपालिका पाहिली जाते, त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचे पुढील उपक्रम काय असणार आहेत येणाऱ्या वर्षामध्ये? ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बरेच प्रकल्प सुरू आहेत आणि जे आता पूर्णत्वाकडे हळूहळू आलेले आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये हे जे पूर्णत्वाकडे आलेले प्रकल्प आहे यांना पूर्ण करणे आणि ते जनतेचे वापरासाठी त्यांना सुरू करणे ही आपली प्राथमिक फर्स्ट प्रायोरिटी राहणार आहे. आणि त्यानंतर जसं जसा आपला विकास आराखडा आहे त्याच्या कशा प्रकारे नियोजन पद्धतीने राबविता येईल त्याबाबत प्रयत्न सुरू आहे. सर सायकल रॅली काढलेली आहे, अनेक सायकलप्रेमी आहेत की त्यांना सुरळीत रस्ते पाहिजे आहेत, वेगळा ट्रॅक पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी काय नियोजन असणार आहे? आता ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जवळपास 75% रोड सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत.
त्या रोड्सच्या संकल्पना हीच होती की त्यांना मेंटेनन्स फारसा लागत नाही आणि वर्ष दर वर्ष जे आपल्याकडे मोठा पाऊस येतो आहे त्या पावसामध्ये देखील त्या रस्ते चांगले राहिलेले आहेत. आता असाच एक रस्त्यावर आपण उभे आहोत. उर्वरित रस्त्यांना देखील कसा अपग्रेड करायचा याबाबत आमचं नियोजन सुरू आहे. तथापि ज्यावेळेस हे रस्ते झाले होते त्यावेळेस आपल्याकडे हे सायकलिंग लेनच्या प्लॅनिंग त्यावेळेस नव्हती, परंतु आता रिव्हर्स इंजिनिअरिंग करून काही रस्त्यावर जिथे शक्य आहे ते सायकलिंग लेनच्या स्मार्ट सिटी अंतर्गत नक्की आपण विचार करू. याबाबत वेगवेगळे जे पर्यावरणप्रेमी ग्रुप्स आहेत, ते सायकलिंग ग्रुप्स आहेत, इतर जे काही आपले जे यूथ ग्रुप्स आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा सातत्याने सुरू असते. सर नक्कीच कोविडच्या काळामध्ये देखील महानगरपालिकेचा आर्थिक व्यवहार थोडेफार कमी होते, तर आता कशा प्रकारे यापुढे असणार आहे? कारण अनेक नागरिकांच्या आहेत त्या समस्या आहेत, अनेक ठेकेदार असतील त्यांच्या देखील समस्या आहेत आर्थिक प्रकरणावरून, काय सांगाल? आता कोविडमुळे जसं सर्व ठिकाणी एक्सपेंडिचर वाढलेलं आहे आणि इन्कम कमी झालेली आहे, तर ठाणे महानगरपालिका देखील त्यास अपवाद नाही. ठाणे महानगरपालिकेचा बजेट देखील कोविडमुळे अफेक्ट झालेला आहे, वस्तुस्थिती आहे. तथापि आपण जे हाय प्रायोरिटीचे जे दैनंदिन सिविक ॲम्युनिटीजचे कामे आहेत त्याच्यावर कॉम्प्रोमाइज न करता कशा प्रकारे आपला जे नागरिकांना एक उचित दर्जाचा एक लिव्हिंग स्टेटस द्यायचा, जे एक लाईफस्टाईल द्यायचा, त्याबाबत नेहमीच आपण प्रयत्नशील आहोत. सायकल ट्रॅकची मागणी होते सायकल प्रेमींकडून, त्याच्याबद्दल काय सांगाल? कधीपर्यंत ते सायकल ट्रॅक? मी बोललेलो आहे ऑलरेडी याबाबत.